अहो तुम्ही जरा फोन करून बघा ना तिला पुन्हा एकदा. किती वेळ झाला? 8 वाजून गेले, ती अजून आली नाही. खूप वेळ झाला जाऊन तिला. काय येईल का ती? उगाच कशाला काळजी बिळजी करते? आणि तुम्ही कशाला चिडचिड करताय आणि असं असं करताय? तुम्हाला काळजी वाटते म्हणूनच ना? काळजी मी राधिका आली नाही याची नाही करत आहे. मग ज्या निर्लज्ज माणसासाठी तिने सगळी कामं बाजूला ठेवली ना, ते काम तिच्या हातनं जाऊ नये याची काळजी करतोय. अहो तिने सांजेच्या वेळेला असं नका बोलू काहीतरी. असं काहीही होणार नाहीये. तिला काम मिळणारच आहे. बघाल नाही नाही आली. ये लवकर ये. ये बस 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 आधी बस. हा, बरं, काय झालं सांग. जाऊन सांगितलंस का त्यांना? त्यांना पटलं का? ऐकून घेतलं का त्यांनी सगळं? नुसती मान हलू नकोस, बोल काहीतरी. काय काय झालं? नानाजी, मी सगळं नीट सांगितलं त्यांना आणि काम मिळालंय. हा अरे वा मस्त. थांब साखर. थांबा थांबा नानीजी, येताना पेढेच घेऊन आली आहे मी. हे घे बा. वा तू अधिक खा. ते पेढे तुम्हाला एकच देणार आहे पेढा. हे घ्या. आज मी तुझं अजिबात ऐकणार नाही हा. अरे आपल्या राधिकाला काम मिळालंय. बघ यापेक्षा जास्त आनंद काय ते. वा घे. हो. आता बोल सगळं मला आता नीट सांग भाऊ. काय ऑर्डर काय आणि कधीपर्यंत काम करून द्यायचंय सांग, म्हणजे काय आखडी करता येईल आपल्याला. हा बर. अहो तिला जरा श्वास तरी घेऊ दे. आपण ना जेवण झाल्यानंतर वेगळा गप्पांचा कार्यक्रम करूया. त्याच्यात ती आपल्याला सगळं सांगेल आणि आपण सगळ्या कामांची वाटणी करून टाकूया मग. ते तर आपल्याला करावंच लागणार आहे. सगळ्यांनी मिळून काम करायचं आपण. हो ना. नानाजी ऐका ना, ही बातमी गुप्ते भाऊंना पण सांगून येते. त्यांच्यामुळेच हे काम मिळालं ना. आणि रेवतीला पण सांगते. हो हो जा ना. पेढेही दे त्यांना. हो घेऊन जाते ना. आलीच नानीजी. वा मस्त झालं काम हे. हो. बाई काय बघते मी हे? तुम्ही देवापुढे हात जोडताय. कमाल आहे. असं कधी कधी करायचं असतं. आपल्या मुलीला काम मिळालं तर त्या परमेश्वराचे आभार मानायला पाहिजेत मग. आणि कसं आहे, राधिकाची गाडी मार्गाला लागते की नाही यातच मला आनंद आहे. अरे वहिनी, गुप्ते भाऊ, हे घ्या पेढे. पेढा कशाचा? आनंदाची बातमी आहे. काम मिळालं. अरे वा, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर. हो गुप्ते भाऊ, तुमचे आभार कसे मानू हेच नाही समजून राहिलं मला. अहो आभार कसले मानायचे त्या? तुमच्या मेरिटवर काम मिळालंय तुम्हाला. मी ज्या व्यक्तीकडे तुम्हाला पाठवलं होतं ना, ती व्यक्ती माणूस पारखल्याशिवाय काम देत नाही. खरंच हो, खूपच चांगले ते. म्हणजे मला तिथे पोचायला जरा उशीर झाला, पण समजून घेतलं त्यांनी. चला म्हणजे काम झालं तर. वहिनी, या गोष्टीचं आज सेलिब्रेशन झालं पाहिजे. सेलिब्रेशन? हो. आपण बाहेर जायचं का जेवायला? म्हणजे तुम्ही, मी, हवं तर रेवतीलाही बोलूयात. नाना नानी? ऑफकोर्स त्यांनाही सांगा ना तयार व्हायला. जरा मुलांनाही चेंज होईल. हा चालेल, मी नानींना सांगून येते. हा ओके ओके. मी रेवतीलाही फोन करतो. बरं. राधिका म्हणजे जिथे जाईल त्यांची होऊन बसते. गप्पा मारत बसली असेल गुप्ते आणि रेवती बरोबर. हा येईल ना. ये. आता येईल थोडा वेळात. हे गोड कर हा आज काहीतरी. हो करूया. करूया. आली. नानाजी, ही बातमी ऐकून गुप्ते भाऊंना खूपच आनंद झाला. हा मग मला म्हणत होते का हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आज आपण सगळेजण बाहेर जेवायला जाऊया. फर्स्ट क्लास आयडिया. जा. मस्त कल्पना आहे. अशी खूप दिवसात तू कुठे बाहेर गेली नाहीस. जा जा मजा करा मस्त. जा काय जा, आपण सगळ्यांनी मिळून जायचंय. नाही बाहेरचं माझं पथ्य पाणी खूप असतं ग, मला नाही झेपत ते ग. जाऊ ना तुम्ही, जाऊ ना ते ग. फर्स्ट क्लास डिनर करून या. काहून नानाजी, चला ना, मला पण बरं वाटेल. राधिका खरंच अगं आम्हाला नाही झेपत हे. जागरण तर बिलकुलच नाही झेपत. तुम्ही जा मजा करा. हो नानीजी, नक्की जाऊ ना? अगं हो जा ना.
जा पटकन तयार हो, ते दोघं येतीलच आता. जा, जा, जा. नेहा पण येते तर अथर्वला पण घेऊन जाते. हा चाल, त्याचे आता आवरायला हवं. आली तर जा पटकन. पटकन जा. अथर्व, हा. अथर्व. वा ए गोड करतेस ना काहीतरी. हो करणार आहे. शिरा केला तर चालेल. फर्स्ट क्लास. चिरंजीव उड आहेत. त्यांना उशीर होणार आहे. शिरा करते मग पानं घेते, आपण जेवून घेऊया. फर्स्ट क्लास. आपली वेळ चुकवायची नाही जेवणाची. फर्स्ट क्लास. पिस्ता बिस्ता टाका. फर्स्ट क्लास एकदम. कसं झालं जेवण? एकदम बढिया. अथर्वला ना ते असलंच आवडतं हॉटेलचं बिटेलचं. अरे मग हॉटेलमध्येच गेलो असतो ना. नाही तसं नाही, आता बाहेरच आणलं होतं ना. हो, आणि उद्या मुलांच्या शाळेत उशीर झाला असता झोपायला. आणि बरं झालं घरच्या घरी झालं ते. बरं राधिका, पुन्हा एकदा कॉंग्रॅट्स. थँक्यू ग. हो पण पार्टी अजून संपलेली नाहीये. आईस्क्रीम आणली मी. चला. आईस्क्रीम म्हटलं की आला उत्साह. किती चांगला स्वभाव आहे ना सुबोधचा. काय काय? अगं नाही, म्हणजे अथर्व आणि नेहाला कंपनी खूप आवडते ना त्यांची. कॅरी ऐक ना. बरं झालं आलीस. का? तुलाच हाक मारणार होतो. जेवण झालं माझं, प्लीज आठवतेस. नाही, अगं बच्चा बरं नाहीये ना मला, नाही तर मीच ठेवलं असतं. प्लीज. पण असं काय खाल्लंयस तू? तोंडाला चव नाहीये माझ्या, म्हणून थोडं नाही गेलं मला. हा ठेव ना प्लीज. हो का? ऐक ना, चला खाली आईस्क्रीम खायला जाऊ प्लीज. आईस्क्रीम? हा. आता? हो. बच्चा आता मी छान सेट झालो ना, आता जस्ट झोपणारच होतो. आणि तूच म्हणालीस ना की बाहेर गेलं की इन्फेक्शन होईल, थंडी वाजेल, आणि आता तूच आईस्क्रीमला विचारतेस. हा पण ते ऑफिसला गेलं तर होईल. ऑफिस किती लांब आहे. आईस्क्रीम पार्लर इथे आहे खाली. प्लीज चल ना प्लीज. अच्छा अगं मला घरातच एवढं गार वाटतंय, तर बाहेर थंडी वाजेल. आणि प्लीज मला एक आईस्क्रीम खायचं प्लीज. बाहेर बघ ना किती रोमॅन्टिक वेदर झालंय छान. प्लीज चल ना प्लीज. बरोबर ठीक आहे, जाऊया पण लवकर परत येऊ. हा हा ठीक आहे, लगेच जाऊ, लगेच परत चल. ओके, एक मिनिट. हा. चल चल, बाहेरच आपला घाल ना.